नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नौकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हायकोर्ट ऑफ बॉम्बे, मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत क्लर्क लिपिक पदासाठीच्या 129 जागांसाठीची मेगा भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ही जारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा उपलब्ध आहे. विस्तारित जाहिरात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पूर्णपणे डिटेलमध्ये जी सविस्तर जाहिरात आहे ही जारी करण्यात आली आहे. हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल बॉम्बे प्रिन्सिपल सीट आहे ॲट बॉम्बे. द ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स who fulfill eligibility criteria on the date of publication of this advertisement. Of preparation of select list and wait list for the candidates having a validity period of 2 years for the post mentioned below on the establishment of the High Court of Bombay principal seat. बॉम्बे साठीच्या पाहू शकता क्लर्क या पदासाठीच्या 129 जागांसाठीची भरती. यासाठी 4% म्हणजे एकूण 5 जागा या दिव्यांगांसाठीच्या राखीव आहेत. एकूण सिलेक्ट लिस्टमध्ये 124 आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये 131 जागा यामध्ये असतील. यामध्ये पाहू शकता पे मॅट्रिक्स आहे S10 29,200 92,300 प्लस अलाउन्सेस ॲज पर द रूल्स असणार आहे. विस्तारित जाहिरात पाहू शकता. डिटेलमध्ये पात्रतासुद्धा देण्यात आलेली आहे. तर ओपन कॅटेगरीसाठी वयाची पात्रता आहे 18 ते 38 वर्ष दरम्यान. याच्यानंतर SC ST PWBD त्याचबरोबर जो क्लास आहे स्पेसिफाईड क्लाससाठीची 18 ते 43 वर्ष दरम्यान आहे. याचबरोबर हायकोर्ट एम्प्लॉईज जे आहेत यांच्यासाठी प्रॉपर चॅनलद्वारे अप्लाय करण्यासाठी 18 ते वयाची सूट नसणार आहे. यानंतर शैक्षणिक पात्रता पाहू शकता कशी आहे. तर क्वालिफिकेशन जे आहे अ कॅन्डिडेट फॉर बिईंग एलिजिबल मस्ट प्रोसेस युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे तुमची ग्रॅज्युएशन डिग्री पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रेफरन्स विल बी गिवन टू द होल्डर्स ऑफ डिग्री लॉ म्हणजे लॉ डिग्री असणाऱ्या उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिले जाईल. दुसरं पाहू शकता मस्ट हॅव पासवर्ड गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय द गव्हर्नमेंट बोर्ड. सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स आहे GCC TBC ITI फॉर इंग्लिश टायपिंग 40 वर पर मिनिट पूर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर मस्ट पोसेस कम्प्युटर सर्टिफिकेट अबाउट प्रोफिशियन्सी इन ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसर्स आहेत म्हणजे कम्प्युटरचं सर्टिफिकेट विंडोज लिनक्स इन ॲडिशन टू MS ऑफिस MS वर्ड WordStar 7 ओपन ऑफिस आहे ORG ऑब्टेनड फ्रॉम एनी ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूट्स म्हणजे याच्यामध्ये इन्स्टिट्यूटची नावं आहेत. यामधून तुमचं ते शैक्षणिक पात्रता जी आहे कम्प्युटरची संगणक शैक्षणिक पात्रता झालेली असणे आवश्यक आहे. यामध्ये युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश अंडर द महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आहेत. NIC डेटा प्रो आहे DOE CC आहे SSI ॲप्टेक आहे बोस्टन NIIT CDIT आहे CDAC आहे MSCIT असलं तरी चालणार आहे. यानंतर पुढचे शैक्षणिक पात्रता आहे सर्टिफिकेट रिगार्डिंग क्वालिफिकेशन ऑफ कम्प्युटर नॉलेज स्पेसिफाईड इन गव्हर्नमेंट रेसोल्युशन डेटेड 4 फेब्रुवारी 2013 8 जानेवारी 2018 आणि 16 जुलै 2018 इश्यूड बाय द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी GAD डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. यामधून सर्टिफिकेट जे आवश्यक आहे कम्प्युटर नॉलेजचं म्हणजे MSCIT चालू शकतं यासाठीचं. तर नो पर्सन शॅल बी एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट टू द सर्व्हिस बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट अप अनलेस ही शी फुलफिल्स द फॉलोइंग कंडिशन्स म्हणजे सगळ्या पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे. याचबरोबर ज्या अतिरिक्त पात्रता आहेत शैक्षणिक पात्रतानंतर पाहू शकता हेच कॅरेक्टर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुमचं. तर कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठीचा जो फॉर्मॅट आहे हा अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. हा चेक केला जाऊ शकतो. ह्या पद्धतीने कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला फिल आउट करणं आवश्यक आहे. तर इथे डिटेलमध्ये ते देण्यात आलेलं आहे. तर यानंतर पाहू शकता याच्यामध्ये डिटेलमध्ये कॉन्ट्रॅक्टसाठीचे इन्फॉर्मेशन माहितीसुद्धा देण्यात आली आहे. आता यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज करताय तर ऑनलाईन अर्जासाठीची रजिस्ट्रेशन फी जी आहे ही ₹100 इतकी आहे. अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता इथे ऑप्शन देण्यात आलेला आहे अप्लाय ऑनलाईन. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ही ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठीची लिंक आहे. याद्वारे उमेदवार त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे हे पूर्ण करू शकतात. इथे रजिस्ट्रेशन सेक्शन ऑप्शन आहे. यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन केलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे. जी भरती प्रक्रिया आहे
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जी लिपिक पदासाठीची 129 जागांसाठीची अशी प्रोसेस असणार आहे. फी पेमेंटसाठीची डिटेल्ससुद्धा देण्यात आलेली आहेत, की कशा पद्धतीने फी पेमेंट जे आहे ॲप्लिकेशन फी पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आहे. डिटेलमध्ये प्रोसेससुद्धा उपलब्ध आहे. तीसुद्धा चेक केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने जी बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जी भरती परीक्षा आहे, म्हणजे भरती जी आहे लिपिक पदासाठीची, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता, वयाची पात्रता, एकूण जागा याबद्दलची माहिती विस्तारित जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. आता यानंतरचा पुढचा टॉपिक आहे, सेक्शन आहे एक्झामिनेशन. जी गाईडलाईन्स आहेत एक्झामिनेशनसाठीची. द एलिजिबल शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो फॉलोइंग सिलेक्शन प्रोसेस. आता स्क्रीनिंग टेस्ट आहे, यामध्ये 90 गुणांसाठीची स्क्रीनिंग टेस्ट आहे. मिनिमम पासिंग मार्क्स आहेत 45. ड्युरेशन आहे 1 हॉवरचा, 1 तासासाठीचा. रिटर्न टेस्ट पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाईप, मल्टिपल टाईप म्हणजे MCQ पद्धतीचा हा क्वेश्चन पेपर असणार आहे. हा असणार आहे, यामध्ये पाहू शकता मराठी भाषेसाठी 10 गुण, 10 मार्क्स असतील, 10 प्रश्न. इंग्लिशसाठी 20 गुण आहेत. जनरल नॉलेजसाठी 10 गुण आहेत. जनरल इंटेलिजन्ससाठी 20 गुण. अर्थमॅटिक्ससाठी 20 गुण आहेत. कम्प्युटर सेक्शनसाठी 20 गुण. अशा पद्धतीने हा एक्झाम पॅटर्न आहे, पाहू शकता. एक्झाम पॅटर्न अशा पद्धतीने आहे. सिलेबससुद्धा पुढे देण्यात आलेला आहे. स्क्रीनिंग टेस्ट याच्यामध्ये मिनिमम पासिंग मार्क्स 45 आहेत आणि टोटल गुण आहेत 90 गुणांपैकी ते मिळवणं आवश्यक आहे. आता दुसरं आहे टायपिंग टेस्ट. तर यामध्ये पाहू शकता 20 गुणांसाठीची, त्यानंतर पात्र उमेदवारांची टायपिंग टेस्ट कौशल्य चाचणी घेतली जाईल. यामध्ये मिनिमम पासिंग मार्क्स हे 10 असतील. त्याच्यामध्ये 10 मिनिटांचा वेळ असेल यासाठीचा. टायपिंग पॅसेज कंटेन 400 वर्डचा जो पॅसेज असेल हा पूर्ण करायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर विवा सुद्धा आहे, पाहू शकता. विवासुद्धा घेतली जाईल. ही 40 गुणांसाठीची विवा आहे. यामध्ये मिनिमम पासिंग मार्क्स 16 आहेत. पण तरीसुद्धा ह्या कट ऑफमध्ये तुम्हाला येण्यासाठी जास्तीत जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हा झाला एक्झाम पॅटर्न आहे. परीक्षेच्या ज्या पद्धती आहेत, म्हणजे याच्यामध्ये निवड पद्धतीमध्ये पहिल्यांदा जी लेखी परीक्षा आहे ती घेतली जाईल MCQ पद्धतीची. यानंतर टायपिंग टेस्ट आहे. त्यानंतर विवा आहे 40 गुणांसाठीची. आता यानंतर सिलेबस पाहूयात. प्रत्येक टॉपिकसाठी काय काय सिलेबस आहे. तर यामध्ये मराठी भाषा, ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ एंड सेंटेन्स आहे आणि युजेस ऑफ वर्ड्स आहे. 10 प्रश्न 10 गुण. इंग्लिशसाठी सुद्धा इंग्लिश ग्रामर 20 प्रश्न 20 गुण. जनरल नॉलेजसाठी पाहू शकता क्वेश्चन्स, डेली इव्हेंट्स म्हणजे चालू घडामोडीवरचे प्रश्न आहेत 10 प्रश्न 10 गुण. जनरल इंटेलिजन्समध्ये क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे 20 प्रश्न 20 गुण. अर्थमॅटिक्समध्ये पाहू शकता ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन, ॲव्हरेज पर्सेंटेज अँड डेसिमल फ्रॅक्शन 20 प्रश्न 20 गुण आहेत. यानंतर कम्प्युटर सेक्शनमध्ये सुद्धा पाहू शकता 10 प्रश्न आणि 10 गुण. अशा पद्धतीने हे पूर्ण डिटेलमध्ये सिलेबस देण्यात आलेला आहे. तर या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार जे असतील ते या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. डिटेलमध्ये जाहिरात लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकसुद्धा उपलब्ध आहे. याद्वारे तुमचा अर्ज जो आहे भरला जाऊ शकतो. अर्ज करण्याची लिंक सध्या उपलब्ध आहे. अर्ज केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने रिक्रुटमेंट नोटीस आहे. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक पदासाठीच्या 129 जागांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.